शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते. उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी आणि माझ्या मैत्रिणींनो, खरं तर आज ठाकरे सरांनी सकाळी फोन केला. मी सरांना म्हटलं की सर येते, पण मला आता एवढा ताप होता की भिरडला येणार नाही. वेळेवर सरांना म्हटलं की सर मला जमत नाही, पण मला आता खूप चांगलं वाटतंय की मी आज या वातावरणात येऊ शकले. कारण शिवजयंतीचा उत्सव म्हटला का जोरदार फटाके, खूप सगळी रोषणाई आणि जोरदार गाण्यांचा आवाज आणि टिक्का लावलेले मुलं आणि भगव्या झेंडा घेतलेले मुलं बाईकनी रॅली काढताना दिसतात. पण मला वाटतं की वरुडमध्ये केवळ ही कॉलनी अशी आहे की दरवर्षी असा कार्यक्रम घेते ज्यामध्ये मुलांना काही शिकायला भेटतं. कारण बऱ्याचदा मी पाहते की म्हणजे आपण सगळे बघतो की शिवजयंती साजरी करताना उत्साहाने वर्गणी केली जाते आणि जसं मी म्हटलं की धडाकेबाज स्वरूपात कार्यक्रम घेतला जातो. पण जे मुलं घेतात ते मुळात शिक्षणाने पण कमी असतात, म्हणजे रोजगारातही तेवढे निपुण नसतात. पण केवळ एखादा उत्सव म्हणून साजरा करणं यात खूप मोठेपणा वाटतो. पण मला या तुमच्या सगळ्यांचं कौतुक या गोष्टीसाठी करावं असं वाटतं की स्त्रिया देखील तेवढ्याच उत्साहाने साजरा करत आहेत आणि पुरुष देखील उत्साहाने साजरा करत आहेत. आणि शिवाय मुलांना काय समजून घ्यायचंय, आदेश द्यायचाय, काय संदेश द्यायचा हा देखील तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचवताय. आपल्या आई वडिलांना शिवाजी महाराजांकडनं काय शिकायला भेटलं हे आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचू शकलो पाहिजे. म्हणजे फक्त साजरी करणं महत्वाचं नाहीये, तर शिवाजी महाराजांनी कोणती नीतिमूल्ये जपली ज्यामुळे त्यांचं नाव आज अजरामर झालंय. मी एका ठिकाणी फिरायला गेले होते कर्नाटकमध्ये, हम्पीला. तिथे ते कृष्णदेवराय यांचं राज्य होतं आणि तिथले जे गाईड होते ते आम्हाला समजावून सांगत होते की ये हमारे भगवान है, ये महाराज तो थे पर ये हमारे लिए भगवान है, पर आपके भगवान जो थे ना ये इनसे काफी मिलते जुलते थे. तो मैं विचार कि हमारे भगवान, अब कौन से भगवान के बारे में बात कर रहे हो? तो म्हणे शिवाजी महाराज. तर त्यांनी सांगितलं की शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना कृष्णदेवरायांच्या नगरीत नेलं होतं तेव्हा जेव्हा ती उद्ध्वस्त झालेली होती. मुघलांनी तिथले सगळे मंदिरं पाडले होते, तिथल्या मूर्त्यांना म्हणजे राख राख करून टाकली होती, पायदळी तुडवली होती. तेव्हा तिथले सगळे लोक, जवळपास 2 लाख लोकसंख्या असलेलं ते शहर पूर्ण नेस्तनाबूत केलं होतं. तिथले उरले सुरले 10-20 हजार लोक फक्त दुसरीकडे गेले. मग हे जे मंदिरं पाडली होती, जिथे मूर्तीची विटंबना झाली होती, ती दाखवायला शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना तिथे नेलं. तेव्हा शिवाजी महाराज अतिशय लहान होते आणि त्यांना सांगितलं की बेटा बघ आपल्या हिंदू लोकांवरती किती अन्याय होतोय, आणि हे बघून जर तुझं हृदय तुला सांगत नसेल की तू काहीतरी केलं पाहिजे तर तुझ्या जगण्याचा अर्थ नाही. म्हणून जिजामातेचं जेवढं श्रेय आहे तेवढं शहाजी महाराजांचं सुद्धा श्रेय आहे. जिजामातेनी जर त्यांना रामायण महाभारत सांगितलं नसतं तर कदाचित त्यांना त्यातनं जे भेटायला पाहिजे होतं शिक्षण ते भेटलं नसतं. म्हणजे रामायण महाभारत हे लिडरशिप क्वालिटी सांगणारं सगळ्यात सुंदर असं साधन आहे. रामायण महाभारतात सांगितलेलं आहे की एखाद्याने लीडर कसं असावं, म्हणजे सगळ्यात आधी टीम बिल्डिंग कशी करावी. म्हणजे रामाने जर त्याची टीम बनवली नसती, एकटे जर गेले असते श्रीलंकेला तर कदाचित ते जिंकू शकले नसते. म्हणून आपली टीम
कशी स्ट्रॉंग करावी ही लिडरशिप क्वालिटी जर समजून घ्यायची असेल तर रामायणाकडे बघावं. आपल्याला जर एखादं काम शत्रूकडून कूटनीती वापरून चालाखीने करून घ्यायचं असेल, हे समजून घ्यायचं असेल तर कृष्णाकडे बघायचं. आणखी आपण काय सांगू म्हणजे हे झालं की लिडरशिप क्वालिटी ही आपण शिवरायांकडनं कसं शिकू शकतो याबद्दल, की हा पहिला पॉइंट की आपण आपल्या मुलांना शिकू शकतो की बेटा हु इज लीडर, जो सगळ्यात जास्त मेहनत करतो, आपल्या टीमला एकत्र घेतो. म्हणजे बघा, एक उदाहरण मला आठवते माझ्या वाचण्यातलं की फिरोजी जेव्हा एका किल्ल्यावरती रक्षण करत होते, त्यांच्याजवळ केवळ 200 250 म्हणजे 250 सैनिक होते आणि त्यांच्या किल्ल्यावरती जेव्हा हमला झाला तेव्हा 20,000 शत्रू तिथे तुटून पडले आणि तेव्हा फिरोजींनी एकट्याने आपल्या टीमला लीड करत त्यांची दानादान उडवली. पण ते जेव्हा 56 दिवसांचा त्यांचा संघर्ष झाला आणि फिरोजींना ती किल्ला सोडावा लागला, ते परत गेले महाराजांकडे, खूप लाजले, खूप त्यांना वाईट वाटलं की मी महाराजांना कोणत्या तोंडाने उत्तर देऊ. तेव्हा महाराजांनी त्यांना गळाभेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तू 100% प्रयत्न केले, माझ्यासाठी ते महत्वाचं नाहीये, किल्ला महत्वाचा नाहीये, तू माणूस म्हणून कसा आहे ते महत्वाचं. तर दॅट इज द क्वालिटी ऑफ द लीडर. द फर्स्ट थिंग वी हॅव टू टीच टू अवर kids. Second thing, clarity of thoughts and confidence. आपण आपल्या मुलांना शिवाजी महाराजांकडनं काय सांगू शकतो की बाळा, तुझ्या विचारांमध्ये किती क्लिअर असला पाहिजे, तू की चांगलं काय वाईट काय हे अगदी क्लिअर असलं पाहिजे. सिच्युएशन कोणतीही असो पण तुझ्या माइंडमध्ये योग्यता असली पाहिजे. म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज जवळपास 15 वर्षाचे होते आणि त्यांच्या राज्यातला एक सुभेदार त्यांनी एका स्त्री सोबत अभद्र व्यवहार केला, तेव्हा तो सुभेदार जेव्हा महाराजांच्या त्यांना बोलवलं गेलं की महाराजांच्या समोर, तेव्हा त्याला वाटलं हे 15-16 वर्षाचे आहेत महाराज आणि मी इतका मोठा, परत मी इथला सुभेदार, महाराजांना माझी गरज आहे, मला महाराजांची नाही, असं त्याच्या मनात थोडासा कुठेतरी अहंकार होता. मग जेव्हा ह्या गोष्टीवरती चर्चा झाली आणि महाराजांच्या डोळ्यात त्या सुभेदारांनी पाहिलं की महाराज अतिशय चिडलेले आहे, महाराजांनी त्याचं पद लक्षात घेतलं नाही, खूप ठणकावून सांगितलं की याचे दोन्ही हात दोन्ही पाय तोडा आणि याला नंतर घराच्या बाहेर, इथून किल्ल्याच्या बाहेर सोडा. कारण त्यांचे माइंड क्लिअर होता की आपल्या राजकारणासाठी काय महत्वाचं आहे हे महत्वाचं नाहीये, महत्वाचं आहे की एका स्त्रीचं रक्षण झालं पाहिजे आणि माझ्या पूर्ण प्रजेमध्ये स्त्रीबद्दल आदर राहिला पाहिजे. म्हणून तर राजा आपल्या थॉट प्रोसेस मध्ये किती क्लिअर पाहिजे, किंवा आपण आपल्या मुलांना हे सांगू शकतो की बेटा हे बघ, स्वार्थ बाजूला ठेव, पण सगळ्यात महत्वाचे आहे आपले सिद्धांत, आपले योग्य विचार. नंतर आपण एक शिकवायचं आहे आपल्या मुलांना की हाऊ टू फॉलो युअर ड्रीम्स. म्हणजे राजा म्हणायचे की तुम्ही कोणीच कमजोर नाहीये, पण तुम्ही तुमचं स्वप्नच पाहिलं नाहीये अजूनपर्यंत. मावळ्यांना त्यांनी हा कॉन्फिडन्स दिला की स्वतःला कमजोर समजू नका, आपण जेव्हा एकत्र येऊ आपल्यात तो कॉन्फिडन्स राहील, आपल्यात जे ड्रीम आपल्याला बघायचं आहे स्वतःच्या राज्याचं, जेव्हा आपण ते ड्रीम बघू आणि त्याच्यासाठी अतिशय मेहनत घेऊ, एकत्रित लढू, फोकस ठेवू, आपली तहान भूक सगळं विसरू आणि जेव्हा मेहनत करू तेव्हाच आपल्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचता येईल. म्हणून आपण आपल्या मुलांना तिसरी गोष्ट एक शिकू शकतो जी महाराजांकडनं आपल्याला शिकायला भेटलीये, ती म्हणजे की चेस युअर ड्रीम्स, डिसाइड युअर ड्रीम्स. त्याच्यानंतर एक आहे की कमिटमेंट. महाराजांनी ज्यांना जी